फाटका खिसा असूनही त्याने माझे प्रत्येक लाड पुरवले. गरज नाही मला कोणत्याही मंदिरात जाण्याची, कारण मी माझ्या बापातच देव बघितला आहे. आपला स्वभाव असा ठेवा की सोबत राहणाऱ्याला सुद्धा गर्व वाटला पाहिजे आणि सोडून जाणाऱ्याला सुद्धा त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. आपली वेळ खराब आहे भावा. आयुष्य नाही, जे नशिबामध्ये लिहिलंय ना ते भोगायच्या तयारीमध्ये आहे. हक्क पण तिथेच दाखवा जिथे आपल्या शब्दांना आणि भावनांना किंमत असते. पाऊस आला तर माकडाला सुद्धा कळतं घरामध्ये असतं तर भिजलं नसतं. तशी वेळ जरी निघून गेली की प्रत्येकाला कळतं की जपलं असतं तर संपलंच नसतं. माणूस दिसायला कसा जरी असला त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसामध्ये माणुसकी असायलाच पाहिजे. संकटे येतात आणि निघून जातात. आता फक्त बघायचं एवढंच आहे की कोण कुठपर्यंत साथ देतंय ते. आजकाल नाती ही इलेक्शनसारखी झाली आहेत. गरज असली की गोड बोलायचं आणि काम झालं की लांब करायचं. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये ज्या सूर्याचा तिरस्कार केला जातो, हिवाळ्यामध्ये आपल्याला त्याच सूर्याची वाट बघितली जाते. सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की वेळ ही प्रत्येकाची येते. कानावर आलेल्या गोष्टीपेक्षा डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवा, कारण तुम्ही तुमच्या जवळची व्यक्ती गमावून बसाल. आम्ही पुढे काय करणार याच्यावर तुम्ही कायम लक्ष देणार आणि आम्ही जे करणार त्याची तुम्ही 100% कॉपी करणार. तर मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले हे चांगले विचार कमेंट्स बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.